परमेश्वरा जिवंत ठेव मला इथून खाली उतरताना। महादेव आवाज भी नाही निघत आता। ज्या रूटवरून आपण वर जात आहोत इथं अशा सलाखी आहे आणि या सलाखीला खुंट्या म्हटल्या जाते, म्हणून ज्या मार्गावरून आपण वर जातो याला खुंटीची वाट म्हटल्या जाते। आणि हडसर गडावर जाण्यासाठी ही शॉर्टकट एवढीच थ्रिलर अशी वाट आहे। गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा भन्नाट अशा ॲडव्हेंचर भरल्या व्लॉग मध्ये आणि मी तुमचा होस्ट प्रशील अंबादे। तर मित्रांनो, बहुत दिवसानंतर आज आपण निघलो आहोत सह्याद्रीची सर करण्यासाठी आणि आज आपला टार्गेट असणार आहे हडसर किल्ला। हडसर किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे। सातवाहन काळात या गडाची निर्मिती झाली असून हा गड या काळात मोठा राबता होता। सातवाहन काळात नाणेगाठ हा मुख्य व्यापारी मार्ग होता आणि या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहदीवर हडसर किल्ला बांधण्यात आला। तर मित्रांनो, हडसर गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत, एक म्हणजे राजमार्ग आणि दुसरा खुंटीचा मार्ग। सध्या आपण जाऊ खुंटीच्या मार्गावरून गडाला एक्सप्लोर करू आणि गडाला एक्सप्लोर झाल्यानंतर महादरवाजा एक्सप्लोर करून रिटर्न खुंटीच्या मार्गानेच खाली उतरू। हडसर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मुख्य रस्ते आहेत। एक राजमार्ग जो गडावर जाणारा एकदम सोपी मार्ग आहे, तर दुसरा मार्ग म्हणजे खुंटीचा मार्ग जो गडावर जाणारा अवघड श्रेणीमधील मार्ग मानला जातो। तर आज आपण आलो आहोत जेबी भाऊ सोबत। जेबी भाऊ, ही तुझी कितवी वेळ आहे इथं गडावर येण्याची? दुसरीच वेळ आहे। तर आपण जेबी भाऊचा व्हिडिओ पाहूनच पहिल्यांदा या गडावर आलो होतो आणि जेबी भाऊ जसा आला होता या खुंटीच्या मार्गावरून मला वाटलं का हा गड बहुत एकदम इझी आहे। आपण आलो खुंटीच्या मार्गावरून वर गेलो आणि गडावर भटकलो। खतरनाक एक्सपिरियन्स होता। 2 वर्ष अगोदर आपण याच खुंटीच्या मार्गाने गडावर चढलो होतो। कमी एक्सपिरियन्स आणि गडाच्या भौगोलिक रचनेची अपूर्ण माहिती यान कारण आपण गडावर पूर्णपणे भटकलो आणि गडावरून खाली उतरण्याचा मार्गच भेटत नव्हता। 2 तास झाला मित्रांनो रस्ता शोधत आहो, रस्ताच नाही मिळत आहे। खाली उतरायचं आहे पण खाली उतरू कुठून तेच नाही समजत आहे। फायनली शरीरातील पूर्ण एनर्जी संपवून आपण रिटर्न जाण्याचा मार्ग शोधू शकलो आणि गडावरून सुरक्षित खाली उतरू शकलो। आज त्याच गोष्टीला रिक्रिएट करण्यासाठी पुन्हा एकदा आपण चाललो खुंटीच्या मार्गावरून आणि गडावर जाण्याचा हा खुंटीचा मार्ग किती थरारक आहे, तिथे जातपर्यंत आपल्याला किती अडचणी पार कराव्या लागतात किंवा आपण कशा पद्धतीने वर जाऊ शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न करतो। हडसर किल्ला पुणेपासून 110 किलोमीटर, नाशिकपासून 150 किलोमीटर तर मुंबईपासून 160 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। हडसर गाव हे या किल्ल्याचे बेस विलेज असून या गावात गाडी पार्किंग करून ट्रेकिंगला सुरुवात करावी लागते। भयानक अशी ऊन आहे आणि जागेवर आपण सावलीसाठी थांबत आहोत। हडसर गावापासून खुंटीच्या मार्गापर्यंत जायला जवळपास अर्धा ते 1 तास लागू शकतो। जसा जसा आपण समोर जातो आपल्याला 2-3 रस्ते दिसतात। एक रस्ता इकडे चालला आहे, एक रस्ता या बाजून चालला आहे, या बाजूने थोडंसं समोर आल्यानंतर अजून 2 रस्ते फुटत आहे। एक रस्ता डावी बाजूला चालला आहे, एक रस्ता उजव्या बाजूला चालला आहे। उन्हाळ्यामध्ये हा एक छोटासा प्रॉब्लेम आहे का गावामध्ये जे गाय चरे लोक राहतात म्हणजे गाय चरवण्यासाठी डोंगरावर नेतात, त्याच्या कारण बहुत सारे रस्ते फुटते आणि या अशा पायवाटा फुटल्यानंतर आपल्याला कन्फ्युजन होऊ शकते ट्रेक करताना। जर असे बहुत सारे रस्ते डोळ्यासमोर आले तर कन्फ्युज होण्यासारखं काही टेन्शन नाही। आपला टार्गेट पहिले डिसाईड करा। जसा आमचा टार्गेट आहे खुंट्याची वाट जो आमच्या डाव्या बाजूला आहे, तर कोणता बी रस्ता आम्ही पकडलो तरी आम्हाला फायनल डेस्टिनेशनवर पोहोचण्याच्या टार्गेटच्या हिशोबाने आम्ही समोर चाललो। उन्हाळ्यात ट्रेकिंग करण्याचा एक मुख्य प्रॉफिट म्हणजे ट्रेकिंग करत असताना रस्त्यात अनेक प्रकारचे रानमेवा खायला मिळतात। हो मित्रांनो, कडक उन्हाळ्याचे दिवस आले, या जागेवर आपल्याला भेटत आहे रानमेवा आणि आता आपल्याला भेटून राहिला आहे उन्हाळ्याचा या ट्रेकचा पहिला रानमेवा। अरे भेटलाय पण ते खराब आहे बरं का। रस्त्यावर जात असताना आपल्या जवळ खाण्यासाठी काही पदार्थ नसले तर आपण अशा झाडामध्ये छोटे छोटे जे काही असे पदार्थ राहते जसा करवंद हे खाऊ शकतो। आजूबाजूला कुठं भटकण्यासारखं काही आहे नाही कारण आता एकदम घनदाट जंगल नाही, उन्हाळ्या कारण आजूबाजूचा डोंगर पूर्ण टकला झाला आहे नाही, याच्या कारण आपल्याला दूर दूरपर्यंत नजर येतं सगळं काही। इकडून चल, इकडून वर। आता रस्ता तर नाही या बाजूला पण आपण छोटे छोटे रस्ते बनवत जायचा प्रयत्न करू, नाही असे काठी रुतत राहतील।
ओके, तसा हा प्रॉपर रस्ता तर नाही आहे, पण आपण रस्ता काढत जाऊ शकतो. बस एखादी काटा ऋतू नको. उन्हाच्यानं बहुत जास्त दम लागत आहे. ऊन जास्त आहे, धापा जास्त लागतात. पाणी जास्त कॅरी केलं त्याच्यामुळे ना बरं आहे, नाही तर घसा जास्त सुकला असता, तहानवर लागली असती. काय बोलते मी कुछ समज मी नाही आ रहा भाई. उन्हाच्यानं का बोलता ते बी समजत नाही. सो एखादी सावली पेऊ ना पाणी पेऊ. सगळे झाडं एकदम सुकून आहे. सातवाहन काळात देश व कोकणाला जोडणारा नाणेघाट हा मुख्य व्यापारी मार्ग होता. नाणेघाटापासून सुरुवात करून जीवदन, चावंड, शिवनेरी, लेण्याद्री, हडसर आणि हरिश्चंद्रगड अशी गडांची एक रांगच होती. चले, गाई म्हशी चरणारे जे लोक राहते ना त्यांच्याकरून तयार झालेला हा रोड आहे. ओके, हो, डायरेक्ट सावलीतच आलो रे आपण. हा हा, मस्त. इथं बसून पाणी पिऊ, एक नंबर. अशा झाडाखाली येऊन क्षणभर विश्रांती घेऊन पाणी पिलं ना थोडं जीवाला बरं वाटतंय. बरं ऊन आता 12 वाजले, डोक्यावर ऊन आहे पूर्ण. निजामशाही संपुष्टात आल्यावर निजामशाहीचे अनेक किल्ले मोगल व आदिलशाही यांनी आपसापसात वाटून घेतले. त्यामध्ये हडसर हा किल्ला मोगलांकडे गेला. यानंतर 1818च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. हडसर किल्ल्याच्या वाटाही ब्रिटिशांनी सुरुंग लावून फोडल्या आणि अशातच गडावर जाणाऱ्या कठीण वाटा तयार झाल्या. ते पाठीमागे दिसत आहे ते आहे खुंटीची वाट. तिथून वर चढायचं आहे. खुंटीच्या वाटेजवळ पोहोचताच आपल्याला मोठमोठ्या आकाराचे दगड पाहायला मिळतात. कदाचित हे मोठमोठ्या आकाराचे दगड एकेकाळी याच किल्ल्याचा हिस्सा असावेत आणि कालांतराने झीज होऊन तुटून हे दगड खाली आले असावेत. समुद्रानं फायनली आपण येऊन पोहोचलो या खुंटीच्या मार्गावर. आता इथूनच आपल्याला खुंट्या पकडत वर जायचं आहे. हडसर किल्ल्यावर असलेली खुंटीची वाट हे 80 ते 85 डिग्री इन्क्लाइंड असून इथून वर जाण्यासाठी या मार्गावर खुंट्या रोवल्या आहेत. या मार्गावरून वर जात असताना योग्य ती काळजी घेणे खूप गरजेचे आहे. 2 वर्षा अगोदर याच खुंट्याच्या वाटेने एक ग्रुपने ट्रेकिंग करायला सुरुवात केली. 20 वर्षाची एक मुलगी या ग्रुपला लीड करत होती. थोड्या वर जाऊन तिच्या हातातील एक बॅग दुसऱ्या मैत्रिणीला देताना तिचा तोल गेला आणि ती सुमारे 450 फूट कातड कड्यांवरून घरंगडत खाली कोसळली आणि यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ओके, सो मित्रांनो, आता होऊन राहिली आहे आपली चढाईची तयारी. आपल्याला जायचं आहे या जागेवरून वर. येस, ऑल द बेस्ट. आरामशीर चढा. यस यस, चलो आराम से. ठीक आहे, बिलकुल घाई करू नको आणि प्रत्येक ग्रिप घेत घेत चल. ज्या रूटवरून आपण वर जात आहोत इथं अशा सलाखी आहे आणि या सलाखीला खुंट्या म्हटल्या जाते. म्हणून ज्या मार्गावरून आपण वर जातो याला खुंटीची वाट म्हटल्या जाते. आणि हडसर गडावर जाण्यासाठी ही शॉर्टकट तेवढीच थ्रिलर अशी वाट आहे. चल प्रशील, आरामात. यस यस. मित्रांनो, या ज्या खुंट्या आहे त्या काही जागेवर तर चांगल्या लेंथच्या आहे,
पण जसं जसं आपण वर जातो तसं तसं या खुंट्यांची साईज छोटी होत जाते. सो हे थोडी रिस्की आहे, म्हणून आरामशीर जायचं आपल्याला. ओके, काही घाई ना, काही गडबड नाही. फायनली फायनली मित्रांनो, अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो या खुंटीच्या वाटेवरून वर पहिल्या टप्प्यावर. आणि इथं येताच आपल्याला एक भला मोठा असा गुफा पाहायला भेटत आहे. वा, पहिली खुंटीची वाट चढून वर येताच आपल्याला एक गुफा पाहायला मिळतो. या गुफ्यात एका वेळी 30 ते 40 लोक आरामशीर राहू शकतील, एवढ्या मोठ्या आकाराचा हा गुफा आहे. जबरदस्त गुफा आहे मित्रांनो या जागेवर. गुफेच्या थोड्या समोर जाताच आपल्याला गडावर जाणारी अजून एक खुंटेची वाट पाहायला मिळते. आणि या खुंटीच्या वाटेच्या बाजूला कातळ दगडात खोदलेला मोठ्या आकारात असलेला पाण्याचा टाका पाहायला मिळते. या बाजूला एक खुंटीची वाट दिसत आहे आणि खुंटीच्या वाटेच्या बाजूलाच जर तुम्ही बघितले तर इथं कातळ कोरीव पाण्याचा टाका दिसेल. ठीक आहे, हो पूर्णपणे सुकून आहे आणि बहुत डेंजर. कोणी आहे का रे? अजय कोणी आहे का? जे बी भाऊला या गुफेच्या अंदर चल म्हणलं तो नाही तर म्हणत आहे आपणच अंदर घुसून पाहू. ओके, अशा गुफ्यांच्या अंदर जात असताना गुफेच्या अंदर कोणी आहे की नाही याची नक्कीच खात्री करून घ्यावी, नंतरच आतमध्ये जावे. एकदम असं थंड आहे. एका काळामध्ये या जागेवर पूर्ण पाणी होतं, पण आता पावसाचं पाणी आणि चिखल या जागेवर येऊन येऊन आता दलदल तयार झाली आहे, म्हणून आपण इझिली चालू शकतो. दिसतंय, पण अशा अंधार जागेवर जास्त वेळ थांबणं योग्य नाही. कामाची तिथे साप वगैरे असू शकते. मला सगळ्यात जास्त भीती सापाची राहते, म्हणून मी निघत आहो. आता हा कातळ कोरीव पाण्याचा टाका होता, याच्या बाजूने जर आपण आलो तर इथं आपल्याला पाहायला भेटत आहे खुंटीची वाट. वो खतरनाक. इथून आपल्याला जायचं आहे आता वर. दुसरी खुंटीची वाट ही 70 ते 80 डिग्री इन्क्लाइंड असून ही पहिली खुंटीच्या वाटेपेक्षा कमी अवघड श्रेणीची वाट आहे. पण इथे कुठल्याही प्रकारची सेफ्टी नसल्या कारण अशा जागेवरून वर जात असताना योग्य ती काळजी घेणे खूप गरजेचे आहे. फायनली आपला दुसरा पण कातळ टप्पा झालाय पार. येऊन पोहोचलो आपण सगळ्यात वरच्या टप्प्यावर. तर मित्रांनो, हा जो दुसरा कातळ टप्पा होता, जो खुंटीची वाट, हे तर पार झाली आहे आणि आता आपण चाललो आहोत गडाच्या वरच्या भागावर. खुंटीची वाट संपताच आपण येऊन पोहोचतो गडाच्या तुटलेल्या तटबंदीजवळ. इथं आल्यावरती हा जो दिसतोय आपला, हा एक बुरुज होता ऍक्च्युली. हा पूर्ण इथं ढासळलेला आहे आणि ढासळल्यामुळे इथे एक रस्ता तयार झाला आपल्या इथून वरती जाता येते. याच तुटलेल्या तटबंदीवरून आपल्याला गडावर जाण्याचा मार्ग पाहायला मिळतो. वो बाप रे, जबरदस्त. गडावर आलो ना, पूर्ण गड असा टकला झाल्यासारखा दिसत आहे. ही पूर्ण अशी तटबंदी होती, दिसत आहे, आणि या जागेवरून तटबंदी तुटली आहे, जिथून आता आपण वर चढून आलो. तटबंदीवरून वर येताच गडावर भग्न अवस्थेत असलेली मारुतीरायांची मूर्ती पाहायला मिळते. एके काळात या जागेवर हनुमानाचं मंदिर असणार, पण आता ते तुटलेलं आहे आणि म्हणूनच इथं पडलेले जे दगड असतील त्याची रचना करून एक असा चौथरा बनवला आहे आणि मधात हनुमानाची मूर्ती पाहायला भेटत आहे. आता या मूर्तीच्या थोड्याशा बाजूला आलो तर इथं आपल्याला काही कातळात खोदलेले पाण्याचे टाके पाहायला भेटते. या जागेवर असा चौकोन डब्बा खोदून आहे, म्हणजे इथं पाणी जमा होत असेल का. आणि या जागेवर बी असे छोटे छोटे कातळ करून 2 टाके दिसत आहे, म्हणजे माहिती नाही एक्झॅक्ट पाण्यासाठीच आहे की कशासाठी.
पण 2 चौकोन डबे, तिथं पण चौकोन असा खोदलेला टाका. गडाच्या सगळ्यात वर आल्यानंतर आपल्याला इथं एक गाय मरून दिसत आहे. हे अशी कशी का मेली असेल या जागेवर? कोणत्या प्राण्यानं खाल्लं की तहान आणि भुकेने मेली, काही सांगता नाहीत. खतरनाक. मारुतीरायांच्या मंदिरासमोरच पडक्या अवस्थेत असलेलं देवीचं मंदिर पाहायला मिळते. मंदिर पण पडक्या अवस्थेत आहे, पण याची एक पुनर्रचना केलेली आहे या जागेवर. दगडावर दगड रचून ही तुम्हाला या जागेवर छोटीशी अशी तटबंदी पाहायला भेटून राहिली आहे मंदिराच्या आसपडोस. त्याच्यानंतर थोडासा समोर आलो आणि इथं आपल्याला बहुत मोठा पाण्याचा टाका दिसत आहे, जिथं एक थेंब पण पाणी नाही आहे. फक्त गार्डन आणि चिखल पाहायला भेटत आहे. अशा पाण्याच्या टाक्याजवळ जात असताना स्वतःची योग्य काळजी घेणं खूप गरजेचे आहे. बेडूक दाखवतो का? बेडूक जवळून. बेडकांचं घर बनलं आहे हे गार्डन. चिखल भरल्या पाण्याच्या टाक्याच्या जस्ट बाजूला अजून एक पाण्याचा टाका आहे, हे दिसतंय, आणि हे पण पूर्णपणे सुकून आहे. पूर्वीच्या काळात गडावर असलेल्या याच टाक्यांच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जात असणार. हो. या कडक उन्हाळ्यामध्ये गडावरच्या पाण्याच्या टाक्याचा एकदम बेकार हाल झाला आहे. त्या कातड दगडातून खुंटीच्या मार्गाने जसा वर आलो आपल्याला बुरुज लागला. त्या बुरुजाजवळ येताच 2 रस्ते लागते, एक लेफ्ट साईड एक राईट साईड. तर आपण लेफ्ट साईडनं चाललो सरळ सरळ. डाव्या बाजूने समोर जाताच आपण गडावर असलेल्या महादेवाच्या मंदिराजवळ जाऊन पोहोचतो. या जागेवर एक गाय, या जागेवर एक गाय. इथं सकाळी सकाळी गावकरी जे लोक राहते, स्थायिक व्यक्ती, ते स्थानिक व्यक्ती इथं गाय आणून सोडून देते. मग हे गाय इथं पूर्ण गडावर असलेला कचरा खाते, म्हणजे त्यांचं पोट पण भरते आणि गडावरचा जो पाला पाचोडा राहते तो पण संपुष्टात येऊन जाते. आणि अशा प्रकारे गड पण स्वच्छ राहते आणि गाय गुरंढोरं त्यांचं पोट पण भरते. आता बघू शकता का माझ्या चेहऱ्यावर भयानक अशा घामाच्या धारा वाहून राहिल्या आहे, कारण की आपण मे महिन्याच्या शेवटी आलो नाही तर भयानक अशी ऊन लागून राहिली आहे आणि चेहरा असा पूर्ण झोंबत आहे, घामाच्या धारा आहे. पण अशा ठिकाणी पण गड एक्सप्लोअर करण्याची मजाच काही वेगळी आहे. या जागेवर महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण चाललो आहोत समोर जात असताना इथे एक भला मोठा असा गोल आकारामध्ये तळा दिसत आहे. हा आहे पाण्याचा तळा, पण पूर्ण सुकलेला आहे तो सध्या. सुकलेल्या तळ्याच्या बाजूला कमानी पाण्याचा टाका आहे. काहीच दिवसा अगोदर टाक्याचं संवर्धन करत असताना टाक्याच्या अंदर 3 मोठ्या तोफा मिळाल्या. हे आहे जबरदस्त पाण्याचा टाका, पण सध्या हे पाणी पिण्यासारखं बिलकुल नाही, कारण हे एकदम बेकार कंडिशनमध्ये आहे. पण या गडावर असलेल्या जेवढ्या पण गाय आहे, या गाय इथून अशा खाली उतरत आहे, दिसत आहे. या जागेवरचं पाणी पिऊन झाल्यावर गाय चालले आहेत बाहेर. काही वर्षापासून या गडाचं संवर्धन करण्यात येत आहे आणि संवर्धन करण्यामध्ये हा जो पाण्याचा टाका आहे, खोदकाम करत असताना आपल्याला या पाण्याच्या टाक्यामध्ये काही तोफ दिसल्या. आज त्या तोफ्याला एकदम मस्त गाळा लावला आहे, मस्त पद्धतीत या जागेवर ठेवून आहे या 3 तोफा. या तोफांवर बहुत जबरदस्त नक्षीकाम दिसत आहे आणि इथं सोनेरी रंगाचं काहीतरी जबरदस्त एकदम लिहून आहे. आता माहिती नाही हे उर्दू आहे कोणती लँग्वेज आहे. आणि तोफाचा हा समोरचा तोंड बघा, गायमुख आकाराची ही तोफ आहे, दिसतं मस्त. याच गडावर आपल्याला आपले 2 सबस्क्रायबर मिळाले. तर कसं वाटून राहिलं आहे सकाळपासून, जेव्हा बहुत जास्त ऊन होती ना, आता वातावरण चेंज होऊन एकदम सावली झाली. कसं वाटतंय? अरे बा. हडसर किल्ल्यावर अजून एक बघण्यासारखी वास्तू म्हणजे धान्य कोठार. संपूर्ण डोंगरातील कातळ दगडाला खोदून तयार करण्यात आलेल्या मोठमोठ्या आकाराच्या धान्य कोठार हे या किल्ल्याचं मुख्य आकर्षणाचं केंद्र मानले जाते. या जागेवर आपल्याला 3 मोठ्या आकाराच्या धान्य कोठार पाहायला मिळतात. मस्त ते एक नंबर. या जागेवर आल्यावर आपल्याला 3 मोठे आकाराचे असे धान्य कोठार दिसत आहे. एक इकडे दिसत आहे, एक या बाजूला आणि एक इकडे. या धान्य कोठारांची विशेषता म्हणजे धान्य कोठाराच्या पहिल्या खोलीच्या आतमध्ये अजून मोठ्या आकाराच्या काही खोल्या खोदल्या आहेत. पहिलेच्या काळात या जागेवर मोठ्या प्रमाणात धान्य साठवून ठेवल्या जात असणार. इकडे काही नाही, इथे एक लॅडर ठेवून आहे अशी. बापरे. पण हा फ्रंट मध्ये इथं आपल्याला अशी मोठी रूम दिसत आहे. या धान्य कोठारांवरून आपण अंदाजा लावू शकतो की पहिलेच्या काळात हा गड किती जास्त राबता असणार. हे बघा, या बाजूला अशी रूम आहे, तिकडे एक दरवाजा आहे, इकडे एक दरवाजा आहे.
ना असंच इकडे अजून एक तिसरी पण आहे आणि तर उतरायची गरज नाही, सेम तशीच आहे. बहुत मोठ्या आकाराचे आहे पण अंदर आल्यावर पुरा घामाघूम झालो आपण. बाबा रे. इकडे एक होती, इकडे एक आणि या जागेवर. धान्य कोठार म्हणजे आपल्याला पाण्याच्या पावसापासून हे आपल्याला वाचवायचं असेल धान्याला. वरून जर पावसाचं पाणी पडलं तर इथून बाजूने एक छोटीशी नाली दिली आहे, दिसतंय, आणि पाणी या बाजूनं असं 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 करत करत इथून असं गडाच्या बाहेर निघून जाईल. धान्य कोठाराला एक्सप्लोअर केल्यानंतर आता आपण चाललो आहोत या किल्ल्याच्या महादरवाजाजवळ. एकही दगडाचा उपयोग न करता संपूर्ण डोंगराला खोदून तयार केलेला महादरवाजा हे सुद्धा हडसर किल्ल्याचं मुख्य आकर्षणाचं केंद्र आहे. महादेवाचं मंदिर, मंदिराकडून सरळ गेलो आणि त्या बाजूला होता कातड कोरीव तो धान्य कोठार. तिकडून पुन्हा रिटर्न आलो. रिटर्न आल्यावर आपल्याला इथं राजमार्ग दिसत आहे. म्हणजे पहिलेच्या काळामध्ये जे राजे लोक किंवा गडावर कोणी पण येत असणार ते इथून वर येत होते किंवा जात होते. हा राजमार्ग होता. हो, दरवाजा पाहायला भेटून राहिलेला आहे. हो, जबरदस्त. हा पूर्ण असा डोंगर होता, डोंगर, ठीक आहे, पूर्ण सॉलिड रॉक होता. पण एक नंबर ही कलाकारी बघा. पूर्ण डोंगराला खोदून, हातोड्या छन्न्यांना खोदून खोदून अशा पायऱ्या तयार करण्यात आल्या आहे आणि याच पायऱ्या आपल्याला घेऊन चाललेल्या आहे त्या दरवाजाजवळ. हा पूर्ण खोदलेला पोर्शन आहे, दिसतंय, आणि हा जो दरवाजा आहे हा पण पूर्ण खोदून एक नंबर डिझाईन तयार करण्यात आली आहे. दरवाजा बघा किती मस्त आहे. वा. या दरवाजाच्या जसं आपण अंदर येतो आपल्याला दोन्ही बाजूला देवड्या पाहायला मिळतात. पहिलेच्या काळामध्ये जो आपला मेन दरवाजा राहत होता, महादरवाजा, या दरवाजाचं रक्षण करण्यासाठी सैनिक लोक इथे राहत होते. आणि फायनली गडाच्या सगळ्या वास्तूंना एक्सप्लोअर केल्यानंतर आता आपण निघालो परतीच्या प्रवासावर. ज्या जागेवरून आपण वर आलो त्याच जागेवरून खाली उतरणं थोडं अवघड ठरणार होतं आपल्यासाठी. आता खाली उतरण्याचा थरार बघण्याचा प्रयत्न करू, कारण डायरेक्ट 90 डिग्री आहे ना. खाली उतरताना बहुत जास्त रिस्क आहे. पावसामध्ये ढासळू शकते हे दगड. नाही नाही नाही, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. तटबंदी एवढी ठिसूडून आहे ना की इथं लात हात ठेवताना थोडी भीती वाटते. बापरे का. हो, एकदम स्लिपरी जागा आहे, दिसतंय. या स्लिपरी जागे कारण थोडासा इश्यू होऊ शकते. ओके, असं बसत बसत घसरत घसरत जावं लागेल कारण आपल्याकडे रोप नाही आहे. हे एकदम बेस्ट मेथड आहे. असं उलटं व्हायचं आणि मग हळूहळू खाली जायचं. बापरे का, बहुत जास्तच रिस्की दिसतं आहे. बॅक कारण अनबॅलन्स व्हायचा प्रयत्न होत आहे. बापरे का, बहुतच थरथर होऊन राहिला आहे. खाली उतरताना एकदम थरथराट सुटली आहे. बापरे बापरे बापरे. तर थोडा टफ दिसत आहे. पायाला लचक भरताय पायाला. ओके, खालच्या खाचाला पाय देते. बापरे का, बहुत भयानक हा मंजर दिसतंय. मृत्यूचा मंजर आहे. याच्या घात कसं आपल्याला ॲडव्हेंचर करायचा होता पण एवढाही नाही करायचा होता जेवढा होऊन राहिला आहे. महादेव महादेव. जो पोर्शन चढासाठी जेवढा इझी होता तोच पोर्शन उतरासाठी तेवढा डिफिकल्ट चालला आहे. आणि याचा एकमेव रिझन म्हणजे हाईट फोबिया. हो, चल चल आरामात. कम ऑन, एक 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 पॅच पकड. एक एक उजवा घे, तर राईट हँड घे, खाली खाचात पाय ठेव. इकडे खाच आहे तुझ्या उजव्याला. ओके. या रस्त्याला थोडासा अजून सुधारवायला पाहिजे रे. या रस्त्याला थोडासा सुधारवायला पाहिजे. हा थोडा डेंजर आहे. राईट. हां बस, पायरीसारखं आता ये खाली.
ओके डावा ठेव खाली, परत पायरी सारखाच आहे. हा ओके क्रॉस नव्हतं, तुटलो रे भाई. हळूहळू इथे हे लागतं बरं का. अरे रे लेस बांधून टाकतो. इथूनच उलटा बरं का. हा इथे म्हणून आता हात ना ओले झाले घामाना, थोडासा इशू होऊ शकते. असं हे कर ना. हा तेच करतो. घामाच्या हात पूर्ण ओले झाले, सो ग्रेप घेताना थोडासा इशू होऊ शकते. ऑल द बेस्ट जे बी भाऊ. हळूहळू चल ठीक आहे. खाली उतरताना ऑलमोस्ट एनर्जी संपल्यासारखे वाटत आहे. बापरे का, ह्याच्या खुंट्या आहे, या खुंट्यांना पकडून पकडून आपल्याला खाली उतरायचं आहे. सो टोटल बॅलेन्स करून जायचं खाली. थोडंसं रिस्की आहे, पण थोडं जास्तच रिस्की आहे. बापरे का, खतरनाक. मग कसं खाली उतरताना पुरा शरीर थरथर कापत आहे. बहुत जास्त रिस्की असू शकते असं. आपल्याजवळ सेफ्टीसाठी अजून एक्स्ट्रा काहीच नाही. तो घे. बढिया. तिथे खालच्या खात्याला पकडा. चढताना जेवढा त्रास होत आहे ना, उतरताना त्याच्यापेक्षा जास्त त्रास होत आहे. ये खाली थोडा. ओके. हा. अरे बापरे का, इथे काच आहे. बघू नको खाली. ज्या लोकांना हाईट फोबिया आहे ते राजमार्गानेच या. राजमार्गानेच या, इथून नको या. ओके. जातो तुम्ही खाली. बढिया. माझी आता दांद राहत आहे. ओके ठीक आहे. बेस्ट. 3 2 1 3. राईट. हाच टप्पा थोडा त्रास गेला मगाशी, कारण की मी इथं असलेल्या खुंटीला लक्ष नाही दिलं होतं. हे दिसतंय, अशा खुंट्या पकडत पकडत आपल्याला खाली जायचं आहे ना. आपला शरीर पुरा घामाघूम चालला ना, शरीर थरथर बी कापत आहे. धड केलं. हातात ग्रेप घेतल्याशिवाय पाय नको सोडू. बापरे गा, कसा उतरू. परमेश्वरा जिवंत ठेव, जिवंत ठेव परमेश्वरा. हा परमेश्वरा जिवंत ठेव मला इथून खाली उतरताना. महादेव, आवाज बी नाही निघत आहे आता. हा हात तर खाच आहे. खाली उतरत असताना तुम्हाला काही दिसत नाही का, कुठं हात ठेवायचा कुठं लात, म्हणून थोडा प्रॉब्लेम होऊ शकते. आता बरोबर आहे. एक पाय खाली गेलं, खाच आहे खाली. त्या खुंटीच्या खाली, खुंटीवर ठेव पाय आता. भी या खुंटीवर ठेवतात तर ठेव पाय. चल. नाही या नाही. हां ठीक आहे. बेस्ट जमला. एवढंच होतं बॅस्ट. ह्या अशा खुंट्या आहे, याला पकडून पकडून जायचं आहे, पण थोडं रिस्की आहे. ओके. इकडे टाक. हळूहळू घे खाली. बरोबर आहे. पोचला. हा पोचला. बस जा आता पलीकडे निघून. अरे बेकार. बहुत बेकार. हा खतरनाक अनुभव होता. जे लोक एकदम नौके ट्रेकर असतील ना, त्या लोकांनी तर इथं येऊच नका, आणि आले तरी एखाद्या प्रोफेशनल ट्रेकर किंवा प्रोफेशनल ग्रुपसोबत या, सेफ्टी इक्विपमेंटसोबत इथं या. बाकी जे लोक अनुभवी आहे ते लोक इझिली जाऊ शकतात इथून. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. व्हिडिओ पटकन सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.